नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं या चॅनलमध्ये स्वागत. आजचा आपला विषय आहे तो खरोखर विचार करण्यासारखा विषय आहे. विषयाचं नाव आहे सत्संग. आता सत्संग याचा अर्थ सत म्हणजे चांगली, संग याचा अर्थ संगत. तर हल्ली काय झालेलं आहे, सत्संग अनेक ठिकाणी चालतात, काही ठिकाणी मेळावे चालतात, काही ठिकाणी सत्संगाचे कार्यक्रम चालतात, पण ते अत्यंत तात्पुरत्या प्रकारचे किंवा एखादा इव्हेंट म्हणून आपण त्याला समजू शकतो असा तो सत्संग असतो. पण मला आज जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते सत्संगाच्या बाबतीत थोडंसं वेगळं विचार करायला लावणार आहे. वेगळा विचार करायला लावणार आहे म्हणजे काय करणार, तर माझ्या दृष्टीनं सत्संग याचा अर्थ सतत सद्विचारी लोकांच्या संगतीत राहणं म्हणजे सत्संग. कारण का, आपण ज्याच्या बरोबर राहतो, ज्याच्या सहवासात राहतो, जाणते अजाणतेपणे त्याचे सगळे संस्कार आपल्यावरती व्हायला लागतात. त्यामुळे सत्संग म्हणजे सद्गुणी, सदाचारी, सद्विवेकी, सुविचारी माणसं यांच्या संगतीत राहिलं की माणसामध्ये आपोआप बदल घडतो आणि त्याच्यासाठी वेगळं काय करायला लागत नाही. आज या ठिकाणी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहेत. म्हणजे मला नेहमी आपलं गोष्टींचंच असतं, त्याप्रमाणे आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. म्हणजे सतत ज्या लोकांच्या सहवासात आपण राहतो त्यामुळे आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, चारित्र्यावर किंवा सर्व प्रकारच्या गोष्टींवरती एक वेगळा आपोआप प्रभाव पडून आपण बदलत जातो. काय झालं, मी LICत नोकरीला होतो आणि माझ्याकडे पेन्शनचं खातं होतं आणि पेन्शनचं खातं असल्यामुळे माझ्याकडे बरेचदा हे सिनियर सिटीजन्सच खूप यायचे. तर असंच एके दिवशी साधारणतः 1:25 आसपास असेल, कारण आमचा 1:30 वाजता लंच असतो. 1:25 मिनिटांनी एक सद्गृहस्थ आले आणि माझ्यासमोर बसले. 70-75 वर्षाचे ते होते आणि बसले. बाकीचे सगळे लोक डबा घेऊन निघाले होते, मी पण डबा घेऊन लंचला जायच्या तयारीत होतो. तर ते सद्गृहस्थांना मी बसा म्हटलं, तर ते म्हणले की ठीक आहे मी बसतो, तुमचा लंच झाल्यानंतर तुम्ही आला तरी चालेल. पण मी म्हटलं नाही, एवढा सिनियर सिटीजन माणूस आहे, म्हटलं तुमचं काय काम आहे. तर ते म्हणे अहो माझे अनडिलिव्हर्ड चेक्स आहेत आणि ते चेक्स मला मिळतील का, त्याच्यासाठी मी आलेलो आहे. तर म्हटलं ठीक आहे मी बघतो. मी माझ्या पाठीमागे जे कपाट होतं त्याच्यामध्ये बघायचा प्रयत्न केला, पण तिथे काही ते मला मिळाले नाहीत. मग मी त्यांना म्हटलं की थोडेसे शोधायला लागतील आणि आमचा शिपाई आला की मी त्याच्याकडनं शोधून घेतो आणि मग बघूयात आपण काय करायचं. दरम्यानच्या काळात माझ्या टेबलच्या खाली काचेच्या वरती त्यावेळेस मला खूप सवय होती, अनेक लोकांचे, अनेक संतांचे विचार असे मी लिहिलेले असायचे. ते वाचल्यानंतर ते सद्गृहस्थ थोडेसे प्रभावित झाले आणि मला म्हटले की खूप छान संग्रह करताय तुम्ही वाक्यांचा. तर म्हटलं हो, म्हटलं जी जी चांगली वाक्य वाटतात तर त्याचा मी संग्रह नेहमी करत असतो. अरे वा वा म्हणे. मग म्हणले तुम्हाला एक कबीराचं छान वाक्य सांगू का. म्हणलं सांगा. मग ते म्हणले मी कबीराचं एक वाक्य तुम्हाला सांगतो, अगदी छोटंसं वाक्य आहे की देने से हर चीज बढ़ती है. हे वाक्य तुम्ही ऐकलत का. तर म्हणलं हो मला माहिती आहे, देने से हर चीज बढ़ती है. म्हणले संपूर्ण अर्थाने या वाक्याचा कधी विचार केलात का. मी म्हणलं हो केलाय की. मग म्हणले काय. तर म्हणलं कसं आहे, देने से हर चीज, दान दिलं की दान वाढतं, ज्ञान दिलं की ज्ञान वाढतं, तुम्ही जे जे काही द्याल ते तुम्हाला वाढीव मिळतं आणि वाढतं ते. तर ते म्हणले आणखीन काय काय वाढतं. मला काही पुढचं काही सुचेना. मग मी त्याला म्हणलं आणखीन काय वाढतं. मग ते मला म्हटले की ह्या गोष्टी झाल्या, तशाच याही गोष्टींचा कधी विचार केलात का तुम्ही. म्हटलं कोणत्या हो. तर म्हणे देने से हर चीज बढ़ती है. मग त्याच्यामध्ये दुःख पण आलं. जेवढं तुम्ही दुसऱ्याला दुःख द्याल तेवढंच दुःख तुमच्या वाट्याला येईल, जेवढ्या शिव्या तुम्ही लोकांना द्याल तेवढंच तुमच्या वाट्याला येतील, जेवढ्या लोकांचे तळताट तुम्ही घ्याल तेवढे तळताट तुम्हाला परत मिळतील. म्हणजे माझ्या नंतर लक्षात आलं की देने से बढ़ता है, हर चीज बढ़ती है, याचा अर्थ आपण जे देऊ ते वाढतं. अरे बापरे, काय सुंदर विचार त्या माणसाने दिला. आणि मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे तुम्ही चहा घेता का. तर ते म्हणले मी चहा घेत नाही, मला जायचं आहे, कारण मी आकुर्डीवरनं आलेलो आहे. मी म्हटलं एवढ्या लांबून तुम्ही आलात. तर म्हणे हो माझ्या 2 मुली आहेत आणि त्या अमेरिकेमध्ये असतात आणि आम्ही अधनंमधनं अमेरिकेला जातो. तर आता गेले 1 वर्ष आम्ही अमेरिकेत होतो, त्यामुळे मला माझे चेक घेता आले नाहीत. तर म्हटलं कुठनं तुम्हाला पेन्शन मिळते. तर ते म्हणले पुण्यामधल्या एक मोठ्या ऑटोमोटिव्ह कंपनीचे ते, तिथनं त्यांना कमिशन पेन्शन मिळते. तर म्हणलं तुम्ही तिथे आहात का. तर म्हणे नाही आता मी केव्हा सोडली, मी 20 वर्ष शॉर्ट कमिशन
कॅप्टन म्हणून मी आर्मीमध्ये होतो आणि त्याच्यानंतर मग इकडे सिक्युरिटी इन्चार्ज म्हणून मी नोकरीला लागलेलो आहे. अरे वा म्हणलं. तेवढ्यात त्यांचे चेक मी आमच्या शिपायाकडनं काढून घेतले आणि बघितलं तर त्याच्यावरती नाव चेकवरती लिहिलेलं होतं SA पठाण. तर मी त्यांना म्हणलं हो तुम्ही म्हणजे असं हेतू काहीच नव्हता. म्हणलं पठाण का? म्हणे हो पठाणच आहे मी आणि मुस्लिम आहे, पण मी सर्व धर्म आणि ग्रंथांचा अभ्यास करणं मला अतिशय आवडतं आणि कबीर माझे फार आवडायचे. बापरे म्हटलं काय माणसं असतात नाही का. बरं वाटलं, दिवस भारावून गेला. त्याच्यानंतरची एक घटना बाकी भयानक मजेशीर घटना. आपल्या अप्पाबा चौकामध्ये मी एके दिवशी सिग्नलला उभा होतो. पलीकडच्या बाजूला सिग्नलच्या त्या साईडला एक इन्स्पेक्टर साहेब माझ्याकडे पाठ करून उभे होते. माझ्या शेजारी असलेल्या पोलिसांनी मला सांगितलं की तुम्हाला साहेबांनी तिकडे बोलवलेलं आहे. ऑफिसला जायची वेळ झालेली. मी म्हटलं आपण तर काय सिग्नल वगैरे तोडलेलं नाही, मग साहेबांनी कशासाठी बोलवलं? ठीक आहे म्हटलं आता साहेबांनी बोलवलं म्हणून मी त्यांच्यापाशी गेलो. त्यांच्यापाशी गेल्यानंतर मी साहेबांनी माझ्याकडे चेहरा केला आणि मी बघितलं आणि मी त्याला म्हटलं अरे काय रे? मला म्हणला मी तुला लांबूनच बघितलं होतं पण म्हणला भेटलास. मी म्हटलं तू पुण्यामध्ये कधी आला? तो म्हणलं 1 वर्ष झालं आणि आता मी ट्रॅफिकमध्ये आहे आणि कसं काय चाललंय वगैरे हे बोलत असताना त्यांनी भच्या बाराखडीमधल्या ज्या ज्या शिव्या म्हणजे भा भई भो हे सगळं वापरलं. 5 मिनिटामध्ये त्यांनी माझी चौकशी किंवा त्याची माहिती देताना भची अख्खी ही बाराखडी वाचून झाली. मी त्याला म्हटलं अरे तू बोलतो ना किती आहे? तर तो म्हणला मग काय म्हटला. बरं गंमत अशी आहे की तोही माझ्याबरोबर SP कॉलेजलाच होता. राहायला तो सदाशिव पेठेमध्ये होता. वडील त्याचे बँकेत होते, आई त्याची पोस्टामध्ये नोकरीला होती आणि हा मुलगा त्यावेळी इतका गोरा छान व्यवस्थित शुद्ध बोलणारा, पण भा भई भो. अरे म्हटलं हे काय? तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नाही. तो मला म्हणला ए भा, पुन्हा ते भचं चालू होणार होतं. तर म्हणलं अरे हो हो बोल बोल बोल. तर म्हणला मी काय तुझ्यासारखा LIC पांढरपेशा लोकांच्यात राहतो का काय? मला शिकवतोयस असं काय बोलतोयस तसं काय बोलतोयस? म्हणलं हो ते आहेच. म्हणलं आत्ता मुंबईवरनं आलोय आणि पोलीस खात्यामध्ये आहे. आम्हाला काय म्हणला तुझ्यासारखे सकाळी सकाळी सगळे छान गोंडस एकदम सुंदर भाषा आणि व्याकरण बोलणारे भेटत नाही. आमचा दिवस उजाडतो. तो म्हणला पहिले पाकिटमार, पाकिटमारच्या नंतर मग छोट्या मोठ्या चोऱ्या, त्या झाल्यानंतर वेश्या, त्या झाल्याच्या नंतर रात्रीच्या नंतर मग पुन्हा सगळे राजकारणी. दिवसभर यांच्यात राहून माझी भाषा कशी होणार तुला कळतं की नाही? तू आला मला शिकवायला अशी काय भाषा बोलतोयस? अरे बापरे. मला कळलं की सततच्या सहवासामुळे माणसामध्ये किती बदल होतो आणि हा बदल जो मला जाणवला त्यावेळी मी असं ठरवलं की अरे आपलं खूप नशीब चांगलं आहे की आपण LIC सारख्या ठिकाणी नोकरीला आहोत आणि या ठिकाणी म्हटलं आपला जो सहवास आहे. मला त्यावेळेस कळलं की माणसाच्या जीवनामध्ये तो सतत ज्या सहवासात राहतो त्याचाच परिणाम त्याच्यावरती होत असतो. म्हणून सत्संग हा एक इव्हेंट समजून कधीही त्याच्याकडे बघू नका. सत्संग ही 24 तास चालणारी एक प्रक्रिया आहे. ज्या ज्या माणसांच्या सहवासात तुम्ही जाल, ज्यांची ज्यांची संगत तुम्हाला लाभेल, त्याचा परिणाम म्हणजे खरा सत्संग. म्हणून इंग्रजीमध्ये म्हणतात मॅन इज नोन बाय हिज फ्रेंड्स. त्यामुळे आपण असा सहवास, असा संपर्क असा ठेवायचा की ज्या लोकांपासून आपल्याला 4 चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील, चांगले 4 विचार ऐकायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने यालाच मी सत्संग म्हणतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.